कृष्ण हरी. आजचा सेवेचा अभंग आहे. देखोनी पुराणिकांची दाढी, रडे स्पुंदे नाक ओढी. प्रेम खरे दिसे जना, भिन्न अंतरी भावना. आवरिता नावरे, खुर आठवी नेवरे. बोलो नये मुखा वाटा, म्हणे होता ब्यांचा तोटा. दोन्ही सिंगे चारी पाय, खुणा दावी म्हणे होय. मना आणिता बोकड, मेला त्याची चरफड. होता भाव पोटी, मुखा आलासे शेवटी. तुका म्हणे कुडे, कळो येते ते रोकडे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी एक सुंदर असं वर्णन, उपहासात्मक असं वर्णन केलेलं आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी एक गोष्टीरूपी आपल्याला गोष्ट सांगितलेलं आहे. असं की एका मंदिरात पुराणिकांचे पुराण सुरू होतं आणि हे पुराण सुरू असताना एक धनगर त्या ठिकाणी येतो आणि तो धनगर स्पुंदून स्पुंदून रडायला लागला. लोकांना आश्चर्य वाटलं. त्यांना असं वाटलं की तो पुराणिकांवरील श्रद्धेमुळे रडतो आहे. पण गमतीचा भाग असा आहे की त्याला पुराणिकांची दाढी पाहून आपल्या बोकडाची आठवण येत असे. त्याला बोकडाचे खूर, पाय आठवत असत. इतर सर्व शेळ्यांमध्ये हा एकच बोकड होता. पुराणिकांनी माया आणि ब्रह्म अशी दोन बोटे वर केली की त्याला वाटे की बोकडाची ती दोन शिंगेच. चार वेदांसाठी चार बोटे वर केली की त्याला वाटे त्यांनी बोकडाचे चार पायच दाखवले असं वाटायचं. आणि धनगराला आपल्या मेलेल्या बोकडाची आठवण येत असे. पुराणिकांना पाहून धनगराला मेलेल्या बोकडाची आठवण झाली. तर हा त्याच्या मनातील भाव शेवटी बाहेर पडला. तुकाराम महाराज म्हणतात की अशाच प्रकारे प्रापंचिक मनुष्याच्या अंतःकरणात काहीही लपून राहत नाही. ते सत्य एक ना एक दिवस बाहेर पडतेच. रामकृष्ण हरी.